From the following trial balance of Messrs. Mitesh and Mangesh, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. आता हा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम क्रमांक 2. तुम्हाला इथे ट्रायल बॅलन्स दिला आहे आणि त्यासोबत 9 ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पोस्टिंग या भागाकडे वळूया. 2 टप्प्यामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. पहिल्यांदा पोस्टिंग कंप्लीट करूया. डेबिट बॅलन्सेस स्टॉक ॲज ऑन 1st of April 2018. त्याला आपण ओपनिंग स्टॉक असं म्हणतो. ट्रेडिंग अकाउंट बिगिन्स विथ ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात आपण ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करून करतो. टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक 25,000. टू ओपनिंग स्टॉक 25,000. नेक्स्ट, बिल्डिंग appear on asset side of balance sheet. बिल्डिंग ही फिक्स ॲसेट आहे. याचं रेकॉर्डिंग आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला करावं लागेल. त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट विचारले, त्यामुळे अमाऊंट इनर कॉलमला रेकॉर्ड करतो. 48,500. एक लाईन जागा सोडली कारण त्याच्यावर आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. नेक्स्ट, कॅरेज. आता कॅरेज treated as carriage inward. It is direct expenses appear on debit side of trading account. आता इथे सुरुवातीला 2 लाईन जागा सोडतो कारण ओपनिंग स्टॉक नंतर आपल्याला परचेस रिटर्न रेकॉर्ड करावे लागणार आहे. कॅरेज डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 1,780. 1,780. देन फॅक्टरी इन्शुरन्स. आता फक्त इन्शुरन्स दिला तर त्याचं रेकॉर्डिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करतो, परंतु फॅक्टरी इन्शुरन्स आहे म्हणजे प्रोडक्शनशी रिलेटेड आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड आहे, त्यामुळे हा डायरेक्ट एक्सपेन्सेस असणार आहे. याचं रेकॉर्डिंग आपल्याला ट्रेडिंग अकाउंट डेबिट बाजूला करायचं आहे. टू फॅक्टरी इन्शुरन्स. टू फॅक्टरी इन्शुरन्स ₹2,700. 2,700. नेक्स्ट, पोस्टेज. ऑफिस एक्सपेन्सेस आहे. ॲपियर ऑन डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू पोस्टेज. अमाऊंट 1,600. 1,600. त्यानंतर बिल्स रिसिवेबल. हे ॲसेट आहे. रेकॉर्ड करूया बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला. बिल्स रिसिवेबल 13,700. 13,700. याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे रेकॉर्ड आउटर कॉलमला अमाऊंट लिहायची. नेक्स्ट, सन्ड्री डेटर्स. बॅलन्स शीट ॲसेट साईड. सन्ड्री डेटर्स. याच्यावर बॅड डेप्स आणि RDD अशा 2 ॲडजस्टमेंट्स आपल्याला विचारल्या. इनर कॉलमला अमाऊंट रेकॉर्ड करूया. 52,200. खाली 3 लाईन जागा सोडायची. नेक्स्ट, रिटर्न इनवर्ड. आता रिटर्न इनवर्ड मीन्स सेल्स रिटर्न. तर सेल्स रिटर्न आपण सेल्समधून वजा करतो. इथे ट्रेडिंगच्या क्रेडिटला याची नोंद करूया. बाय सेल्स. तर सेल्स ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला दिलेत आपल्याला 1,75,000. त्यामध्ये आपण लेस करूया. रिटर्न
इनवर्ड 1600 1600 ते वजाबाकी आउटरला घ्या. 1,73,400 सेल्स लेस सेल्स रिटर्न. नेक्स्ट परचेसेस. परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. इथे मध्ये ब्लँक सोडली आहे जागा, आपण इथे रेकॉर्ड करा. टू परचेसेस. क्रेडिट बॅलन्स रिटर्न आउटवर्डचा दिलेला असल्यामुळे अमाऊंट इनर कॉलमला घेऊया. 68,900. 68,900 इथे म्हणूया लेस रिटर्न आउटवर्ड. लेस रिटर्न आउटवर्ड 1,800. 1,800 वजा करू. इथे बॅलन्स येतोय आपल्याकडे 67,100 म्हणजे 68,900. त्याच्यामधून लेस केले तर रिटर्न आउटवर्ड 1,800. बॅलन्सिंग अमाऊंट आली आहे 67,100 म्हणजे हे झाले नेट परचेसेस रिटर्न लेस केल्यानंतर. नेक्स्ट ऑडिट फीज. इट इज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस appear on debit side of profit and loss account. टू ऑडिट फीज. याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला रेकॉर्ड करूया 1,800. एक लाईन जागा सोडू. नेक्स्ट लूज टूल्स. ही ॲसेट आहे. पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला लूज टूल्स ₹32,000. लूज टूल्स 32,000. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. हा उत्पादनाशी संबंधित आहे त्यामुळे याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतो. रेकॉर्ड करूया ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1,820. 1,820. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ऑफिस एक्सपेन्सेस आहे म्हणजेच थोडक्यात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. याचं रेकॉर्डिंग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹2,600. 2,600. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू जनरल एक्सपेन्सेस ₹3,400. त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी. आता इम्पोर्ट ड्युटी असेल तर आपण ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करतो. एक्सपोर्ट ड्युटी असेल म्हणजे निर्यातीवरचं शुल्क असेल तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करतो. इथे प्रॉफिट अँड लॉसला लिहा टू एक्सपोर्ट ड्युटी 1,000. एक्सपोर्ट ड्युटी 1,000. कॅश इन हँड ही करंट ॲसेट आहे. पोस्टिंग बॅलन्स शीट ॲसेट साईडला करूया. कॅश इन हँड ₹75,000. 75,000. त्यानंतर बँक बॅलन्स दिला आहे आपल्याला लगेच 29,000. बँक बॅलन्स सुद्धा दिला आहे आपल्याला
29,000 29,000 याचंही पोस्टिंग आपण ॲसेट बाजूला करूया. नंतर कन्व्हेन्स काय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू कन्व्हेन्स रुपीज 4,100 4,100. त्यानंतर फर्निचर बॅलन्स शीट ॲसेट साईड ॲडजस्टमेंट आहे फर्निचरवर. फर्निचर रुपीज 64,000 64,000 ॲडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशनची, त्यामुळे एक लाईन आपण रिकामी सोडली. नेक्स्ट सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड 2 सॅलरीज 2 सॅलरीज 2,000 2 सॅलरीज 2,000 2,000. त्यानंतर रेट्स अँड टॅक्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू रेट्स अँड टॅक्सेस रुपीज 3,700 3,700. देन ड्रॉइंग पार्टनर्स करंट अकाउंट आहे. इथे डेबिट बाजूला रेकॉर्ड करूया टू ड्रॉइंग. आता जर फिक्स कॅपिटल मेथड असेल तर ड्रॉइंगचं रेकॉर्डिंग पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला होईल, आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर ड्रॉइंगचं पोस्टिंग आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला करावं लागेल. आता इथे करंट अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केलं आहे, पण मितेशचं ड्रॉइंग आहे 1,200 आणि मंगेशचं ड्रॉइंग आहे 2,200. इथे आपले डेबिट बॅलन्सेस कंप्लीट झाले. यानंतर क्रेडिट बॅलन्सेसकडे वळूया. आता सुरुवातीला सन्ड्री क्रेडिटर्स. त्या क्रेडिटर्सचं पोस्टिंग होईल बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड 38,000 38,000. त्यानंतर सेल्सचं पोस्टिंग झालेलं आहे. आता ही फिक्स कॅपिटल मेथड आहे, त्यामुळे आपण कॅपिटल अकाउंट ओपन केलं नाही आहे, करंट अकाउंट ओपन केलं आहे. त्यामुळे कॅपिटल डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला रेकॉर्ड करूया. कॅपिटल रिमेन अनचेंज, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. मितेश, कारण ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपण सर्व पार्टनर्स करंट अकाउंटवर देणार आहोत. 1,50,000 आणि मंगेश 50,000. टोटल कॅपिटल 2 लाख. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरीज. आता आउटस्टँडिंग सॅलरीज याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट जर विचारली तर आपण त्याचे 2 इफेक्ट देतो, पण आउटस्टँडिंग सॅलरी हा घटक आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिला आहे, त्यामुळे त्याचा एकच इफेक्ट द्यायचा नाही, तर एखादा विद्यार्थी चुकून सॅलरीमध्ये ॲड करून टाकतो, असं करू नका. आउटस्टँडिंग सॅलरी लॅबिलिटी साईडला रेकॉर्ड करूया. आउटस्टँडिंग अंडरलाईन सॅलरीज अमाऊंट आहे 2,000. आता इथे इनर कॉलमला घेतलंय कारण अजून ॲडजस्टमेंटमधून काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस येणार आहे, ते आपण पुढे रेकॉर्ड करायचं. देन बिल्स पेएबल लॅबिलिटी साईडला. इथे खाली अजून 1-2 लाईन जागा सोडूया. बिल्स पेएबल रुपीज 18,000 18,000.
बिल्स पेएबलची अमाऊंट आहे. त्यानंतर रिटर्न आउटवर्ड आपण ऑलरेडी परचेसेसमधून लेस केलेला आहे. त्यानंतर करंट अकाउंट बॅलन्सेस दिलेत. आपण करंट अकाउंट ओपन केलं आहे, त्याचं ओपनिंग बॅलन्स क्रेडिट बॅलन्स दिला आहे. इथे क्रेडिटला रेकॉर्ड करूया. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन मितेश 3000 अँड मंगेश 2000. इथे आपली ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग कंप्लीट झाले. प्रॉब्लेम थोडा मोठा आहे. हे होतं प्रॉब्लेम थोडा मोठा आहे, त्यामुळे पोस्टिंग थोडी वेगळा घेतली. कारण ऍडजस्टमेंट सुद्धा याच्यावर 8 ते 9 ऍडजस्टमेंट आहे. ते आपल्याला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचे आहे. त्यामुळे ऍडजस्टमेंट्स आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहूया. काय लागलं इथं